आम्ही इथं 7:30 वाजता येतो पहिल्यांदा। आम्हाला ना आता पावसाळ्यात ना ग्राउंड नव्हतं, पुरेशी अशी जागा नाही आम्हाला खेळण्यासाठी। मी मागल्या वर्षी 10वीला होते ना, तर मला घरातून एवढा काही सपोर्ट नव्हता, म्हणजे घरातले म्हणायचे अभ्यास कर अभ्यास कर। माझं नाव कार्तिकी शरद गेलं आहे, मी नॅशनल खेळी आहे। तीस वर्ष झाले शाळा बांधून, पण कोणत्या स्पोर्टमध्ये कधी भाग नव्हता घेतला। स्पोर्ट विषयी इथं शाळेत काहीच माहीत नव्हतं, म्हणजे कोणत्याच खेळाला इथं काही माहितीच नव्हतं। म्हणजे खाली खेलना है, खेलना मतलब क्या, ग्राउंड पे जाना है, स्पोर्ट्स का लेक्चर है, बस। मी स्वतः खेळाडू आहे, त्यामुळे पूर्वी मी स्वतः खेळत होतो, परंतु स्वतः खेळणं आणि मुलांमध्ये जाऊन खेळणं याच्यामध्ये फरक आहे। खरं जर सांगितलं, मला सुरुवातीला काही खेळायची जास्त आवड नव्हती आणि माझा विषय वेगळा होता। त्यांना फक्त पीटी हा एकच विषय नव्हता, तर त्यांना दुसरा टीचिंगचा विषय पण दिला जायचा। आता काय होतंय, पालकांना खेळाशी मतलब नाही, पालकांना काय पाहिजे, फक्त मार्क्स पाहिजेत। तर माझ्या सगळ्या शाळा ग्रामीण भागातल्या आणि सगळ्या आदिवासी वगैरे मुलं, तिथं ज्या मुलांना काही मिळत नाही त्या ठिकाणी मी काम करते आणि त्या मुलांवरती आम्ही स्पोर्ट्सचं काम करतो। पढ़ायचं आहे, हळूहळू पढ़ायला सुरुवात करायची आहे, पढ़ा। बहुत से स्कूल में क्या होता है, स्पोर्ट टीचर तो रहता है, लेकिन खुद वो टीचर ही खाली डिग्री लेके खाली पास आउट हुआ है, उसको कुछ मालूम नहीं प्रैक्टिकल में ग्राउंड में ऑन ग्राउंड क्या करना है। हमारे यहाँ पे दानिश स्पोर्ट फाउंडेशन का काम पिछले 3 साल से चल रहा है। त्याच्यात पण स्टार्टिंगला टीचर आमच्याबरोबर जॉईन नव्हते होत, आम्ही मुलांना घ्यायचो, ते पण तासासाठी थांबायला लागायचं, ह्या टायमात या, तुम्हाला मुलं अवेलेबल करतो। तर त्या कामामुळे आमच्या जेवढ्या व्हिजिट झाल्या शाळेवरती किंवा टीचरांसोबत जे बॉन्डिंग तयार झालं, त्याच्यामुळे शिक्षकांनाही खेळाचं महत्त्व जाणवलं की खेळ का महत्त्वाचा आहे, म्हणजे स्वतःसाठी पण आणि मुलांसाठी पण। मग सगळ्या क्लासचे टीचर एकत्र करून त्यांना ज्या आम्ही ॲक्टिव्हिटी घेतल्यात त्या आम्ही सगळ्या शिक्षकांपर्यंत पोहोचवतो। एक्चुअल ग्राउंड पे जाके टीचर्स और स्टूडेंट के बीच में जो रिलेशन है वो मेंटेन कैसे करना है, उनका जो खेल खेल के साथ इंटरेक्शन में एक्सरसाइज कैसे लेना है, हमें वही सब सिखाया जाता है। त्यांनी आज आम्हाला एक नवीन गेम सांगितला, बिल्डिंग बुलडोजर। ऐकतानाच इतकं छान वाटलं ना की असं वाटलं कधी खेळू। मुलांना अभ्यासाचं टेन्शन फार असतं, पण जेव्हा एखाद्या गेममध्ये आपण जातो ना, खेळायला लागतो ना, सर्व टेन्शन दूर होतं। एकमेकांशी रिस्पेक्ट देऊन बोलायचं कसं, एखादं काम टीम वर्क न करायचं कसं, या बऱ्याचशा गोष्टी मुलं खेळातून शिकतात। स्पोर्ट्सचं डिपार्टमेंट माझ्याकडे आल्यानंतर मग मी ह्या 3 वर्षामध्ये सगळे खेळ मी स्वतः शिकून घेतले आणि मग ते मी मुलांना शिकवतो। माधुरी मॅडम येतात, सांगतात, तसं अनुकरण आम्ही करतो आणि याच्यामुळे आमचा पण व्यायाम शारीरिक खूप छानपैकी झाला आहे, मानसिक झाला आहे, बौद्धिक विकास खूप खूप छान। हम टीचर्स को बाहर लेके हमारा माइंड फ्रेश करते हैं, हमको नई एक्टिविटी सिखाते हैं, हमको इंटरेस्ट लाते हैं। मुलं खेळाकडे जास्त आकर्षित झाली। आमचा जो उद्देश होता की मुलं मोबाईलपासून लांब जावीत, हा उद्देश आमचा सफल झाला। मुलं राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर खेळायला गेले, चांगल्या प्रकारे उत्तम कामगिरी करून आमच्या शाळेचं नाव त्या ठिकाणी सुद्धा आलं। ह्या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आणि कौतुक आहे। अगर दानिश स्पोर्ट फाउंडेशन नहीं होता तो मैं इम्प्रूव नहीं हो पाता, अगर मैं खुद इम्प्रूव नहीं हो पाया तो बच्चों को कैसे इम्प्रूव करूँगा। जो भी कुछ करते हैं वो बच्चों को प्रायोरिटी रख के करते हैं, लेकिन इस बार पहली बार हमें कुछ ऐसा लगा है कि किसी ने हमारे बारे में भी सोचा है।